तर रामराम मंडळी, मी चाललेलो आहे बीडला माझ्या भावाला घेण्यासाठी. गावाकडे आलेला नाही तो खूप दिवस झाले, आमच्या दोघांची भेट वगैरे झालेली नाही. तर मंडळी, फायनली मी निघलेलो आहे माझ्या भावाला पिकअप करण्यासाठी बीडवरून. तर पाहू शकता तुम्ही, खूप वगैरे भारी व्ह्यू वगैरे आहे, हायवेने चाललेलो आहे. तर पाहू शकता वातावरण वगैरे खूप भारी बनलेलं आहे. तर मंडळी, फायनली मी आलेलो आहे मांजरसुंब्यामधनं वडिलांना पिकअप वगैरे करणार. तर मित्रांनो, मी पाहू शकता आपण माझ्या मित्राच्या मेडिकलवरती आलेलो आहे. तर फायनली माझ्या वडिलांना मी पिकअप वगैरे केलेलं आहे. तर मित्र बोलत होता की कुठं वगैरे जाणार आहे असं. तर मंडळी, आपण चाललेलो आहोत आता फायनली बीडला. तर पाहू शकता आपण निघलेलो आहोत. तर मंडळी, आपण देणार आहे तुम्हाला एक सरप्राईज मस्तपैकी. तर जसं की माहीत आहे तुम्हाला आपला न्यू ब्लॉग वगैरे आहे, न्यू चॅनल आहे. तर सर्वांनी लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. तर पुढे गेल्यावरती तर मंडळी, पाहू शकता आपण आलेलो आहोत फायनली बीडच्या घाटामध्ये. तर बीडमध्ये गेल्यावरती मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे मस्तपैकी. तर लास्टपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पहा तुम्ही. तर लास्टला तुम्हाला समजेल की आपले सरप्राईज वगैरे काय आहे. तर पाहू शकता तुम्ही, खूप भारी व्ह्यू वगैरे आहे, घाट वगैरे, घाटातून चाललेलो आहे मी. तर मंडळी, आपण आलेलो आहोत बीडमध्ये. तर मी तुम्हाला फायनली सांगितलं होतं की मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. तर 1-2 मिनटामध्ये मी तुम्हाला सरप्राईज काय आहे ते सांगणार आहे मित्रांनो. तर वेट अँड वॉच. तर मंडळी, आता आपण पाहू शकता इथे सेफ वगैरे आहे. तर आम्ही पाहुण्यांकडे जाणार आहोत. तर सेफ वगैरे घेऊन चाललेलो आहोत. तर मंडळी, मी आलेलो आहे फायनली आमच्या घराकडे. न्यू होम दाखवणार आहे मी तुम्हाला. जसं की तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक सरप्राईज वगैरे देणार आहे. तर पाहू शकता, तर हे सरप्राईज होतं की आमचं नवीन होम बनत आहे, की ते बीडमध्ये आहे. ते पाहू शकता तुम्ही फायनली, जसं की सर्व काम डन होत आलेलं आहे. तर आतमध्ये काम तर पब्लिक आपण आलेलो आहोत माझ्या सिस्टरच्या घरी. तर पाहुण्यांकडे आलेलो होतो आपण. जसं की मी तुम्हाला सांगितलं, फ्रूट्स वगैरे घेतले होते. तर इकडे पाहुण्यांचं दुखत होतं त्यामुळे आलं. तर माझा भाऊ आहे का नाही, तर तो माझ्या बाचीसोबत खेळू लागला. तर पाहू शकता मंगू मॅव कसे आहे बसलेले. तर मंडळी, आपण पाहू शकता मी सरप्राईज देणार होतो. तर पाहू शकता मी आमचं नवीन होम दाखवत आहे. इथं पोर्च वगैरे केलेलं आहे. तर इथे किचन वगैरे दाखवत होता माझा भाऊ मला. तर पाहू शकता तुम्ही, इथं मस्तपैकी किचन वगैरे बनवलेलं आहे. तर फायनली आपण पाहू शकता की फरशीचं वगैरे काम वगैरे चालू आहे. तर हे पाहू शकता, हे बेडरूम वगैरे आहे माझ्या भावासाठी स्पेशल. तर खूप भारी काम केलेलं आहे मिस्त्र्यांनी मित्रांनो. तर पाहू शकता, हे इथं वॉशरूम वगैरे बनवलेलं आहे. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही, आम्ही फायनली दुसऱ्या रूममध्ये आलेलो आहोत. तर फॅमिली वगैरे गप्पा वगैरे मारत होते, माझा भाऊ वगैरे होता. तर मी शूट वगैरे करत होता. हे तर पाहू शकता, हे मी म्हणलं माझं बेडरूम आहे. तर हे बघा. तर मंडळी, आम्ही निघलेलो आहोत फायनली गावाकडे. तर माझा भाऊ गाडी चालवत आहे, मी आणि माझे पप्पा वगैरे आम्ही तिघंजण ट्रिपल सीट चाललेलो आहोत गावाकडे. तर मंडळी, चला आपण चाललेलो आहोत आता गावाकडे आता मस्तपैकी. तर पाहू शकता तुम्ही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बीडमध्ये. इथे खूप टॉपची शिवजयंती होते मित्रांनो. तर मंडळी, पाहू शकता आपण फायनली आलेलो आहोत बीडच्या घाटामध्ये. तर आतमध्ये ट्रॉफिक वगैरे असल्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे शूट करू शकलो. तर मंडळी, तुम्हाला आपला मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट वगैरे करून सांगा. आणि न्यू आयडिया वगैरे द्या कसं बनवायचं वगैरे काही. तर आपलं न्यू चॅनल आहे, तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.